नर्मदे हर. आणि आता आपण किनारा आहे ना. हो हो आता आपण पाहिलं बाजीराव पेशव्यांची समाधी. तर खरंच आपल्याला बाजीराव पेशव्यांची समाधीचं दर्शन झालं तर एकदा नक्की म्हणा नर्मदे हर. आणि आता आपला पुढचा प्रवास हा तटम तटम म्हणजे पटम पटम म्हणजे माझ्या नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर होणार आहे. आता आपण चाललेलो आहोत जंगलात. जंगलातून आपल्याला खाली उतरायचं आहे तटाजवळ. एकदा तटाजवळ गेलो का मग तुम्हाला तट दाखवेन माझी नर्मदा मैया कशी वाहते. चला. से होते हुए कुछ यहाँ के आसपास के बच्चे मराठी में जिस खेल को पेंडू फळीचा खेळ असं म्हणतात ऐसा कहा जाता है, अर्थात क्रिकेट बल्ला और गेंद का खेल. सावकाश चला बरं का. जय हो मा नर्मदा. नर्मदे हर. वा पलीकडे पण तट आहे बरं का. इथं हात नाही, हा मध्ये मोकळा जागा आहे. पलीकडून पण नर्मदा मैयाच वाहते. वा वा अति सुंदर सुंदर नर्मदा मैयाचा तट. आता तटातटाने जाऊया. चला बरं पटापटा. लोहा के साथ थर्माकोल और थर्माकोल के साथ आप. वाह नर्मदा मैया आनंद. जय हो नर्मदा. चला साधूजी आपले कमंडलू भरून घ्यायचे रे इथून परत. शुद्ध काय बोलतात त्याला, नाही मिनरल वॉटर. एकदम मिनरल वॉटर पेक्षा भारी हे खरं मिनरल वॉटर. मग चला घ्या कमंडलू घ्या. अमृत आहे अमृत. अमृत वॉटर नाही. वॉटर नाही अमृत आहे अमृत. चलो नर्मदे हर. आणि अशा प्रकारे आता आपण निघालेलो आहोत. बराच वेळ आपला इथं खूप आनंद आला. सत्यनारायणजीने आपल्याला काही गोष्टी सांगितल्या. खूप मजा आली. कथा सांगितली. गोष्ट बनता येणार त्यांना. कथा संत विचार काय असतात कसे असतात आपल्या इथं ज्ञानदान आपल्याला केलेलं आहे. आणि असंच आपल्याला चालता चालता करायला पाहिजे आहे की नाही. हा फक्त चालून काय फायदा. काहीतरी दोन विचार चांगले विचार आपल्याला भेटले पाहिजे. आपल्याला ज्ञान भेटलं पाहिजे. घरामध्ये रोजच आहे. आपण एकटाच झालं का नाही इथं बसलोय आपण. कधी दूध आणायला, कधी दही आणायला, कधी मध आणायला. खूप मजा आली. आणि असंच आपण करत 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 मैयाच्या किनारी आपण यात्रा सफल करूया. चला नर्मदे हर पुढचा प्रवास करूया. आपण परिक्रमेला जात असताना आपल्याला एक साधू बाबा भेटले. त्यांच्या कुटीमध्ये गुफेमध्ये बघा सीताराम. आणि इथं बघू शकता जसं आपलं सहस्त्रधाराचं एकदम हुबेहूब पुढं आपल्याला बघायला भेटणारच आहे. पण तसंच सारखं थोडं धारा बघा. आवाज बघा आवाज. सहस्त्रधारा. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आणि वा काय नर्मदा मैयाचं स्वरूप बघायला भेटले आपल्याला. नर्मदा मैया अशीच जाते पुन्हा येते. वा बघा आता तुम्हा हे असं नर्मदा मैया अशी येते बरं का. अशी येते इथं जाते पुन्हा असंच फिरून इथे येते असंच जाते. वा वाह सुंदर. ठीक है ठीक है ठीक है चलेंगे. नर्मदे हर नर्मदे हर. वाह खूप सुंदर.
आणि त्याचप्रमाणे आमच्या धनंजय महाराजांनी लेवल 3चा हेल्मेट घातलेला आहे पबजीमधला, फक्त याच्यात डोळेच दिसतात. चलो जवानो, शहीद हो जाओ. नर्मदे हर नर्मदे हर. इथून आपली नर्मदा मैया आली आणि इथून कुठली तरी दुसरी नदी आलेली आहे. ते संगम आहे या दोन्ही नद्यांचा. फक्त ही कुठली नदी आहे आपल्याला कल्पना नाही, पण आपल्याला पलीकडे जाण्यासाठी याच नदीच्या तटावरून आपल्याला लाकडी ब्रिज दिसतोय ना, हा ब्रिज ओलांडायचा आहे. चला. नर्मदे हर. सळा डोंगर चढूया आणि आपल्याला एक दुसऱ्या नदीच्या तटावरून पलीकडे जायचं आहे. एक मिनिट, पहिले वर चढून घेऊ, नंतर बोलू. ते असं आहे बघा, समोर एक आपल्याला नर्मदा मैया आपल्याला तिथं गेली, पण आपल्याला आता नर्मदा मैयाच्या तटावर जायचं. मग काय करावं? तर ही नर्मदा मैयाचीच कृपा आहे का ही जी नदी आहे अन्य नदी बघ, ही नर्मदा मैयाला भेटण्यासाठी अशी चाललेली आहे. या नदीचं नाव माहिती नाही, जर नदीचं नाव माहिती पडलं तर मी मेन्शन करेन मध्ये. पण असं असतं बघा का आपल्या भक्तांना खूप लांबून जाता येऊ नये आणि नर्मदा आपल्याला ओलांडायची नाही आहे, नर्मदा मैया आपल्याला ओलांडायची नाही आहे, त्याचंही संरक्षण स्वतः मैयाच करत आहे. आणि अशा प्रकारे हा आपल्याला लाकडी पूल लागलेला आहे, तो लाकडी पूल आपण पार करूया. चला तर चला मंडळी, आता आपला आनंद द्विगुणित होणार आहे आणि आपण ह्या लाकडी पुलाला पार करणार. पहिल्यांदा ड्रम लावलेला लाकडी पूल आपण पार करत आहोत. चला. हा, व्हेरी डेंजरस. वाव. हां, हेला नंबर, हेल्प नंबर. ओके, चला. वा, खूप सुंदर. धनंजय महाराज काहीतरी बोलायचं. धनंजय महाराज परत बोलून दाखवा. काय? वाव, व्हेरी डेंजरस. बापरे, मोबाईल ठेवतो आता मी. याच्यावरून जाणं म्हणजे कठीण काम आहे बरं का. काही लाकडं तुटलेली सुद्धा आहेत. चला. नर्मदे हर. आवाज कसा येतो बघा. नर्मदे हर. ही लाकडं फक्त शोले पिक्चरमध्ये बघितलेली होती ब्रिज बाबा. शोले पिक्चर कोणी बघितलं असेल तर त्याच्यात असा लाकडी ब्रिज होता. त्यानंतर हा लाकडी ब्रिज पहिल्यांदाच बघतोय मी स्वतःच्या डोळ्यांनी, चालतोय ही. नर्मदे हर. बापरे, आवाज बघा, आवाज. नर्मदे हर. चला, मोबाईल ठेवतो. जाम ब्रिज हालतोय बघा कसा तो ब्रिज आहे. अरे बापरे. हा आपला ब्रिज पार झालेला आहे आणि काही काळजी करू नका. ही नर्मदा मैया नाही जी आपण क्रॉस केलेली आहे, ही दुसरी नदी आहे जी नर्मदा मैयाला संगम करायला चालली, नर्मदा मैयाचं दर्शन घेण्याकरता चाललेली आहे. त्याच्यामुळं आपली परिक्रमा खंडित होणार नाही. ठीक आहे. चला बघा, ती अशी इथं येते नदी, म्हणजे असा प्रवाह चाललेला आहे तिचा असा. वा, चला. नर्मदे हर. ये जो नदी है जो हमें अभी क्रॉस की है, ये नदी का नाम बाबा जी? बाकुल नदी. कौन सा गांव पड़ता है? बकावा गाव. धन्यवाद जी. हा, खूप मस्त ही पण नदी. खूप डोंगरातून येत आहे. बाकुळ नदी आहे आणि बकावा गावमधून येत आहे ही. आणि ही चालले नर्मदा मैयाला संगम करायला, दर्शना करता. चला. नर्मदे हर. जीवनभर खूप सुंदर आहे रस्ता, जंगली रस्ता आणि भयंकर असा रस्ता लागलेला आहे. बापरे बाप, कधीही इथं वाघोबा येऊ शकतो असा रस्ता. जर रात्री 6 वाजेच्या नंतर इथं आलात तर वाघोबा तुम्हाला नेऊ पण शकतो. वाघोबा तुम्हाला काय म्हणेन माहिती आहे? हाय, बस एवढंच म्हणेन. या, फक्त त्याचा शब्द असा येईल, लग गया भोगा मारा. चलो. श्री विठ्ठल नर्मदे हर. महाराज जी, ये गांव के बारे में हम कुछ सुने थे, आप उसको क्लियर करिएगा.
ये देखिए, आप अगर मेरे राइट साइड देख रहे होंगे तो शिवलिंग दिख रहे हैं। अरे यहाँ बाप रे, से वाह है बघा मी 1 mm से लेके अरे तो बाप 1000 mm तक के शिवलिंग मिलेंगे। यही गांव है जहाँ से नर्मदेश्वर अभी जो सबसे बड़ा शिवलिंग वाह, अयोध्या जी में स्थापित हुआ है, वो भी इसी गांव से इसी गाव से गया क्या? वाह, अरे बाप रे, हे बघा हे नर्मदा मैयामध्ये तयार होतात. काय भारी आहे. म्हणजे या गावातून जे आता अयोध्येला जो शिवलिंग स्थापन केला गेलेला आहे याच गावातून गेलेला आहे. म्हणजे नर्मदा मैयाच्या किनारी जे पण शिवलिंग भेटतात, दगड भेटला तरी त्याला शिवलिंगच मानावा अशी प्रचिती आहे. वा, चला नर्मदे हर. आणि तर प्रत्येक ठिकठिकाणी प्रत्येकाच्या घराघरात शिवलिंग पिकतात इथं महाराज, आणि प्रत्येकाला नाव आहे नर्मदेश्वर शिवलिंग. वा, हे अख्ख्या गावात शिवलिंग मंडळी, जिकडे जिकडे तुमची नजर जाईल तिकडे तिकडे फक्त शिवलिंग शिवलिंग तुम्हाला भेटेल. हे बघा, हे बघा शिवलिंग शिवलिंग. आहे का नाही कुछ खास, संपूर्ण शिवलिंगावालाच गाव आहे इथं तर आता चालूच आहे बघा. हे बघा, हे बघा इकडला महिमाच असा आहे का नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून आणलेला कुठलाही दगड हा शिवलिंग तयार होतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे याला स्थापना करावी लागत नाही, म्हणजे आवाहन करावं लागत नाही. नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर जे पण नदीच्या मध्ये जे पण शिवलिंग आपले दगड भेटतात त्याच्यात शिवतत्व सामावलेले आहेत. त्याच्यामुळं इथं शिवलिंग पाहिजे तेवढे तुम्हाला भेटतील, पाहिजे तेवढे प्रत्येकाच्या घराघरात शिवलिंग आहेत. चला नर्मदे हर. रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप, हरी 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 मंत्र हा शिवाचा, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, हरी हरी जय ठोबा रखमाई, हरी जय ठोबा रखमाई, हरी श्री विठ्ठल नर्मदे हर. या गाड्या जे तुम्ही बघताय, मी उशीर झालो पण या बोटीमध्ये त्या तटाकडून या तटाकडं आणण्याचं काम या बोटीत होतं. या गाड्या ज्या आहेत इथून तिकडं आणि तिकडून इकडं आणल्या जातात, जेणेकरून त्यांची ती लांबची फेरी वाचते. चला आता पुढं जाऊन तुमच्याशी बोलूया. आणि बघा माझ्या मैयाचा फोटो किती भारी आहे, खूप सुंदर, अति सुंदर. चला नर्मदे हर, नर्मदे हर मंडळी, श्री विठ्ठल नर्मदे हर. आणि अशा प्रकारे आज आपण कुठल्या गावाला पोहोचलेलो आहोत महाराज? बकावा. बकावा गावात पोहोचलेलो आहोत. बकावा गाव म्हणजे साक्षात शिवलिंग, म्हणजे ज्या गावात शिवलिंग बनवले जातात, म्हणजे भरपूर प्रमाणात इथूनच देशात विदेशात शिवलिंग असे एक्सपोर्ट करतात. ह्या गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि या गावात आपल्याला मस्त एक आश्रम भेटलेला आहे. त्या आश्रमामध्ये आपण आश्रय घेतलेला आहे आणि तेच नेहमीप्रमाणे आपलं संध्यास्नान आपण आलेलो आहोत. संध्यास्नानाला आता आपण मस्त संध्यास्नान करूया. कदाचित स्नानानंतर मी तुम्हाला भेटायला येईल का नाही माहिती नाही, आलो तर काही विशेष असेल तर येईल. तर आजच्या दिवसाची व्हिडिओ मी इथंच संपुष्टात आणतो. शुभरात्री. तुम्हाला इथूनच जर काही विशेष असेल दाखवण्यासारखं तर दाखवेल, नाही तर तुम्हाला इथे आजच्या दिवसाची व्हिडिओ. शुभरात्री. आजची व्हिडिओ, या 4 दिवसाच्या व्हिडिओ तुम्हाला कशा वाटल्या खरंच कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला यात्री एक्सप्रेसला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर कोण नवीन असेल
तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपला हा प्रवास खूप मोठा आहे. या प्रवासात आपल्यासोबत जोडून राहा, तुम्हाला खूप आनंद येणार आहे आणि खूप आनंद येण्यासारखी इथं गोष्ट आहेत. म्हणून आपल्याशी जोडून राहा, आपल्यासोबत राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, कमेंट करत राहा, कारण की तुमच्या कमेंटवर आमचा स्फूर्ती असते. तुम्ही कमेंट करता तेव्हा आम्हाला स्फूर्ती येते व्हिडिओ बनवण्याची. तरी चला, शुभरात्री. बोला एकदा सर्वांनी, नर्मदे हर. नर्मदे हर. क्या बन रही है? हलवा. अरे वाह, सिंगार जी का हलवा. नर्मदे हर. अरे वाह, बहुत बढ़िया हलवा. मतलब कल हमें भोजन प्रसाद में मिल जाएगा. खीरपुड़ी कर. हाँ. कन्या पूजन के हमारे क्या सीताराम, कल कन्या पूजन है. कल हमारा कुछ है क्या नहीं? हाँ जी, कल कन्या पूजन करेंगे. तो अब देखें भंडार क्या बनेगा, उसके बाद में करेंगे. सुबह महेंद्र जी को पूछ के. हाँ, हाँ जी. बहुत बहुत नर्मदे हर. नर्मदे आपण फक्त रवा खाऊया. मस्त लागेल. काय धनंजय, चला शुभरात्री. नर्मदे हर.